पंचाचार करू प्रथम निमन गुरुदेव चरण मनमधारी गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद गीताची स्वामीचा नाश होय शरीरी होता। प्रस्तुत प्राप्त समयी भगवान सिद्धेश्वराच्या पवित्र अधिष्ठानामध्ये वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या पवित्र आशीर्वादाने तथा सद्गुरु आत्मीय सहोदर सिद्ध चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु शतस्थल ब्रह्मी 108 विश्व चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली तथा सद्गुरु शतस्थल ब्रह्मी 108 शिव चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली पिंपळगाव दत्तमठ संस्थानचे मठाधिपती बालयोगी व्यंकट स्वामीजी यांच्या पवित्र सानिध्यामध्ये तथा यांच्या पवित्र आशीर्वादाने आज गुरुचा प्रसाद आपल्या सर्वांना प्राप्त होतोय। ते अनंत भाग्याची अनंत पुण्याची गोष्ट आहे। ज्यांचा ताप वाढलेला आहे तो ताप दूर करण्याचं तत्व म्हणजे सद्गुरु तत्व आहे। ज्यांचं दारिद्र्य वाढलेलं आहे ते दारिद्र्य नष्ट करण्याचं तत्व म्हणजे सद्गुरु तत्व आहे। सप्तानाम तापनाशाय अर्थानाम वर्धिनाशे अंधानाम सुखीदातेच जे आध्यात्मिक पथावर अंध झालेले आहेत अशांना दृष्टी देण्याचं काम कोण करत असेल जगाच्या पाठीवर तर ते सद्गुरु करतात। म्हणून आजचा प्रसाद सद्गुरूचा प्रसाद आहे। शिवहर या प्राप्त समयी वेदमूर्ती माहेश्वर गणांची सुद्धा उपस्थिती आहे। या महाराष्ट्रामध्ये शिवकीर्तन परंपरेतून या वीरशैव संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणारे शिवकीर्तनकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवप्रवचनकार उपस्थित आहेत। टाळकरी मृदंगाचार्य पेटीवादक आस्ती गावातील तथा पंचक्रोशीतील सर्व भाविक सद्भक्त मंडळ या प्राप्त समयी उपस्थित आहेत। किंबहुना नांदेड परभणी जिल्ह्यातून सुद्धा भाविक सद्भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत। आमची पिंपरण असेल, काऊलगाव असेल, दगडगाव असेल, सेवडी असेल, गणेशवाडी असेल आदी करून अन्य गावातून कुरुंद्यातून सुद्धा भाविक सद्भक्त मंडळ या ठिकाणी आलेला आहे। गिरगावहून आलेले आहेत। म्हणजे शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराजांचा प्रसाद आणि त्यांच्या समाधीचं दर्शन, भगवान सिद्धेश्वराचं दर्शन आणि त्या निमित्तानं कीर्तनाचं श्रवण असे अनेक उद्देश मनामध्ये धारण करून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सद्भक्तांच्या अंतःकरणामध्ये जी आत्मज्योत आहे त्या आत्मज्योतीला नमस्कार करून कीर्तनाला सुरुवात। आणखी एका विशेष व्यक्तीची या ठिकाणी उपस्थिती आहे। शिवभक्त परायण पंडित शिवाप्पा कर्वे गुरुजी महाराष्ट्र शासन कालिदास पुरस्कृत असणारे वीरशैव संस्कृत वाङ्मय असेल, संत वाङ्मय असेल या समस्त वाङ्मयावर त्यांनी सुंदर पद्धतीने चिंतन करून समाजाला एक शब्द प्रसाद दिलेला आहे असे शिवाप्पा कर्वे गुरुजी। त्याचबरोबर या पवित्र प्रसंगी आज अगदी आनंदाचा क्षण आहे। जीवनामध्ये आनंदाचे क्षण खूप कमी वेळामध्ये मिळतात आणि विशेष करून संसारिक लोकांच्या करता
संसारिक लोकांच्या करता असं सांगितलेलं आहे की दुःख जे आहे पर्वता एवढं आहे आणि सुख जे आहे ते जवा एवढं आहे. दुःख पर्वता एवढे, दुःख जवा एवढे. आणि म्हणून छोट्याच्या सुखासाठी आपण अनंत दुःख सहन करत असतो. पण जर आपलं जीवन पारमार्थिक झालं, जर आपलं जीवन आध्यात्मिक झालं, जर आपलं जीवन गुरु संगतीमध्ये आलं, जंगम संगतीमध्ये आलं, लिंग संगतीमध्ये आलं, तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असा प्रसाद ज्यांनी जगाला दिला त्या संतांचं नाव आहे शिवसंत लक्ष्मण महाराज. याचबरोबर या ठिकाणी पवित्र उपस्थिती ज्यांची आहे असे वेदमूर्ती, माहेश्वर मूर्ती, अनिल स्वामीजी आदी करून असे जे जे अतिथी असतील, मग ते राजकीय पक्षातील असतील, सामाजिक पक्षातील असतील, कृषी क्षेत्रातील असतील, आदी करून सर्व मान्यवर आज अत्यंत महत्वाचा दिन आहे. आणि या दिवसाचं महत्व भाग्य या करता आहे की आजच्या प्रसादाच्या निमित्तानं 7 आचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. एक शिवाचार्य गावामध्ये येणं म्हणजे महत्व भाग्य मला, आणि 7 आचार्यांचा पदस्पर्श या भूमीला झाला म्हणजे पादार्थ रेणव यत्र पतंती शिवयोगिनाम तदैव सदनम पुण्यम पावनम ग्रहमेदिनाम, पावनम ग्रहमेदिनाम. या निमित्तानं आष्टी नगरी पुनीत आणि पावन झालेली आहे. कालची शोभायात्रा मी व्हॉट्सअपवर पाहिली. अगदी भव्य दिव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी संपन्न झाली. त्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी अगदी आनंदानं पावली केली, आनंदानं भजन केलं, आनंदानं त्या संतांच्या समाधीचं स्मरण केलं, गुरुमाऊलींचं स्मरण केलं. आणि ज्या ठिकाणी स्मरण आहे ती खऱ्या अर्थानं भक्ताची श्रीमंती आहे, संपत्ती आहे. स्मरण ही संपत्ती आहे आणि विस्मरण ही विपत्ती आहे, लक्षात ठेवा. अखंड शिवनाम यज्ञ कशासाठी करावा, शिवपान कशासाठी करावा, पारायण कशासाठी करावं, मी कोण आहे याची ओळख स्मरण केल्यानंतर ना होते, विस्मरण केल्यावर होत नाही. आणि म्हणून भक्तांची खरी श्रीमंती काय असेल तर ती स्मरण आहे, आणि दारिद्र्य काय असेल तर ते विस्मरण आहे. मग आजचा प्रसाद कशासाठी घ्यायचा, आपलं स्मरण वाढलं पाहिजे, ध्यान वाढलं पाहिजे. कारण गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे, ज्ञानात ध्यान विशिष्यते. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर ते ध्यान आहे. आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून ध्यान मूलम गुरोर्मुक्ती, त्या गुरुचं स्मरण करायचं आहे, गुरूंच्या चरणांचं स्मरण करायचं आहे. आणि त्या स्मरणातूनच आपल्याला पुरुषार्थाची प्राप्ती होणार आहे, असा सद्गुरूंचा प्रसाद आहे. जर आपण विचार केला हा मनुष्य देह आपल्याला कशासाठी प्राप्त झाला, मनुष्य देह मिळाला पाप आणि पुण्याची समानता झाल्यावर बहुजन्म कृते पुण्ये पक्षिणे पावन मंदिरे शुद्धांतकरणोने पिंड शब्दे नवी. अनंत जन्माचं पाप आणि अनंत जन्माचं पुण्य ज्यावेळी समान होतं त्यावेळी हा मनुष्य देह मिळतो. पण आपल्याला मिळाला पण कळाला नाही, आपल्याला मिळाला कळाला नाही म्हणून आपण कीर्तनात आहोत. करण्याकरता कीर्तन आहे, करण्याकरता प्रवचन आहे, करण्याकरता पारायण आहे, करण्याकरता ध्यान आहे, तप आहे, जप आहे, सर्व करण्याकरता. आपल्याला देह मिळाला पण कळाला नाही म्हणून आपण जीवदशेत आहोत. देवांना देह कळाला पण मिळाला नाही, आणि संतांना देह कळालाही आणि मिळालाही म्हणून हा लक्ष्मण महाराजांचा प्रसाद आहे.
लालसा लालच मनामध्ये आले की देह कळत नाही. एक व्यक्ती होता आणि तो आंधळा होता आणि एका राजाने सांगितलं जो कोणी राज दरबारामध्ये कावळा घेऊन येईल त्याला बक्षीस दिलं जाईल. तो आंधळा व्यक्ती नदीमध्ये गेला, स्नान करू लागला आणि हर हर गंगे म्हणून हात वर केले आणि हातामध्ये कावळा आला. सापडलेला कावळा बगलेमध्ये ठेवला आणि त्याला असं वाटलं की हर हर गंगे म्हणल्यावर कावळा हातात येऊन बसतो आणि पुन्हा त्याने विचार केला आणि एक कावळा घेऊन जातो. आता 2 कवळे घेऊन जायचं म्हणला आणि पुन्हा हर हर गंगे म्हणत हात वर केला आणि सापडलेला एक कवळा. आणि म्हणून जीवनामध्ये पतन होऊ नये, आपल्या जीवनाचं संरक्षण व्हावं, आपल्याला आपलं जीवन करावं याकरता आवरण महत्वाचं आहे. आणि त्या 8 आवरणापैकी पहिलं आवरण कोणतं असेल तर ते सद्गुरूंचा आणि म्हणून भाविको मनुष्य देह प्राप्त होणं ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलं दुर्लभम मानुषम प्राप्य जननम ज्ञान साधनम येन जानन्ति देवेशम तेषाम आत्मा निरंतकः. एकतर मनुष्य जन्म प्राप्त होणं दुर्मिळ आहे आणि तो देह प्राप्त झाला तर त्या देहामध्ये म्हणजे मनुष्यामध्ये मनुष्यत्व निर्माण होणं ही त्याहीपेक्षा अवघड आहे. देहानं आपण मनुष्य झालो आकारानं, पण खऱ्या अर्थानं मनुष्य झालो का? शास्त्र असं सांगतं आहार मित्रा भयवैतुनंच सामान्य वेदत पशुभीर नराणां धर्मो हि तेषां. मनुष्य होण्याकरता मनुष्यामध्ये धर्म आहे की नाही पाहावं लागतं. ज्या मनुष्यामध्ये धर्म आहे तोच मनुष्य आहे, अन्यथा मनुष्य रूपेण मृगश्चरन्ति, मनुष्य रूपेण मृगश्चरन्ति. आणि म्हणून मनुष्याला मनुष्यत्व करण्याकरता जीवनामध्ये सद्गुरूंची गरज आहे. मानवी जीवन म्हणून सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन आपण जगत असतो. आता या ठिकाणी प्रश्न असा पडतोय की गुरु श्रेष्ठ की देव श्रेष्ठ? आपण या भारतीय संस्कृतीमध्ये जगत असताना आपल्याला आध्यात्मिक शिदोरी जे देतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. शालेय शिक्षणामध्ये जे ज्ञान देतात त्यांना गुरु असं म्हणावं. आध्यात्मिक ज्ञान जे देतात त्यांना सद्गुरू असं म्हणावं. आणि म्हणून आज सद्गुरूंची महिमा गाण्याचा दिवस आहे. मग सद्गुरू श्रेष्ठ आहे की देव श्रेष्ठ आहे हा आपला प्रश्न आहे. तर असं सांगितलं जातं देवाची ओळख करून देण्याचं काम कोण करत असतं? सद्गुरू करत असतात. आणि म्हणून जीवनामध्ये सद्गुरू श्रेष्ठ आहे. गुरुदेवाचाही त्यांच्या सानिध्यात राहिल्यावर कळतं. आणि म्हणून सद्गुरूंचं सानिध्य अत्यंत महत्वाचं आहे. सद्गुरू एक अशी शक्ती आहे, सद्गुरू एक असं तत्व आहे
त्या सद्गुरु तत्वामध्ये 3 प्रकारचे सामर्थ्य असते, कर्तृम, अकर्तृम आणि अन्यथा कर्तृम. सद्गुरूंच्या जवळ कोणकोणतं सामर्थ्य आहे? कर्तृम शक्ती आहे, अकर्तृम शक्ती आहे आणि अन्यथा कर्तृम शक्ती आहे. त्या तिन्ही शक्तीचं अधिष्ठान म्हणजे सद्गुरू आहे. आजपर्यंत आपण देव ऐकला फक्त ग्रंथामध्ये, आपण देव ऐकला असेल संत वाङ्मयामधून ऐकला, पण पाहिला का कोणी? आणि जो पाहायला गेलेला आहे तो सांगायला काय मात्र मागं आला नाही. लक्ष्मण महाराजांचं उदाहरण आहे. मिठाची बाहुली समुद्राला भेटायला जाते आणि समुद्र कसा आहे, समुद्राची खोली किती आहे ती सांगायला मात्र ती बाहुली मागे येते का? देव पहावयाची गेलो देवकी पण सद्गुरू मात्र आपल्याला हातामध्ये हात घेऊन आपल्याला मस्तकावर हात ठेवतात, शक्ती प्राप्त करतात आणि आपल्याला मंत्र देतात. कशाचा? पुरुषार्थाच्या प्राप्तीचा, कशाचा? सहज जीवन जगण्याचा, कशाचा? आपला धर्म काय याची जाणीव होण्याचा मंत्र देतात. आणि म्हणून मंत्र देण्याचं सामर्थ्य ज्या तत्वामध्ये आहे ते सद्गुरु तत्व देवाईपेक्षा महान आहे. कबीरजी म्हणतात, गुरु गोविंद दोहो खडे ताकेला गोपाय बरे हरी गोविंद दिवो बताय ताकेला गोपाय ताकेला गोपाय. देव दाखवला तोच आमच्याकरता महान आहे. आणि अशा महान सद्गुरूंचा प्रसाद आज लक्ष्मण महाराजांच्या सानिध्यात संपन्न होतोय ही आपल्याकरता महत्भाग्याची गोष्ट आहे. आता असं सद्गुरु तत्व आहे हे कळण्याकरता सुद्धा सद्गुरूची सेवा करावी लागते. एवढं कुणालाही कळना, तिकीट काढलं पिक्चरला बसलं, पिक्चर कळलं पण सद्गुरू कळणार नाही, त्याकरता सेवा करावी लागते. सद्गुरूंची सेवा 4 प्रकारची सांगितलेली आहे. एक स्थान सेवा आहे, एक आप्त सेवा आहे, एक अंग सेवा आहे आणि एक सद्भाव सेवा आहे. या 4 सेवेच्या माध्यमातून सद्गुरूंना जर प्रसन्न करून घेतलं तर निश्चितच आपल्याला आपला धर्म आणि आपला आत्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता सद्गुरूला प्रसन्न करून घेण्याकरता पहिली सेवा सांगितली ती आप्त सेवा आहे. आप्त सेवा म्हणजे सद्गुरूला बंधू मानणं, सद्गुरूला माता मानणं, सद्गुरूला पिता मानणं, सद्गुरूला सर्वस्व मानणं. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. असा सेवेला आप्त सेवा असं म्हणतात. पण ते गुरुला सर्वस्व मानणं. ज्या पद्धतीनं अर्जुनानं बाण धनुष्याला लावला आणि द्रोणाचार्यांनी विचारलं तुला काय दिसतंय, अर्जुनानं फक्त काय सांगितलं? पक्षाचा डोळा दिसतो. तसं एका सद्गुरु भक्ताला विचारलं तुला आता काय दिसतंय, त्याच्या मुखातून जर आलं पाय तुमचे गुरु राया माझी देव पूजा व शिव पूजा, खऱ्या अर्थानं त्याची आत्मसेवा आहे. आता ही झाली आप्तसेवा. सद्गुरूला प्रसन्न करण्यासाठी पहिली सेवा सांगितली आप्तसेवा. आता दुसरी सेवा आहे स्थान सेवा. म्हणजे सद्गुरूंचा मठ, सद्गुरूंची पूजा रूम असेल, सद्गुरूंचा शयनकक्ष असेल, सद्गुरूंच्या पूजेसाठी लागणारी सामग्री पत्रम पुष्पम फलंतोय या सर्वांची नियोजन करणं आणि त्याकरता देह झिजवणं या सेवेला काय म्हणतात? स्थान सेवा असं म्हणतात. आता अंग सेवा. अंग सेवा महत्वाची आहे. सद्गुरूंचं चरण आपल्या हातामध्ये सदैव राहणं.
त्याला अंग सेवा म्हणतात. म्हणजे आपल्या दोन्ही करांनी सद्गुरूंच्या चरणाची सेवा करणं, या सेवेला अंग सेवा अशी सांगितलेली आहे. आणि या अंग सेवेतून सुद्धा आपण सद्गुरूंना प्रसन्न करू शकतो. आता चौथी सेवा सांगितली सद्भाव सेवा. प्रत्येक सद्गुरु तत्वाबद्दल सद्भाव म्हणजे चांगला भाव असावा. हा वेगळा भाव झाला. या भावनेतून द्वैत निर्माण होतो आणि सद्भावनेतून अद्वैत निर्माण होतं. अद्वैत निर्माण करणारा जो भाव आहे त्याला सद्भाव म्हणतात. सत्य निर्माण करणारा जो भाव आहे त्याला सद्भाव म्हणतात. आणि तो सद्भाव आपल्या अंतरंगामध्ये जन्माला आला तर ती आपल्यावरची सद्गुरु कृपा आहे. या चारही प्रकारची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये होते त्यांच्या करता हे पहिलं चरण आहे. गुरु प्रसादाची सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता पात्रता असावी लागते. वाघिणीचं दूध धारण करण्याकरता कुठलंही पात्र जमत नाही. वाघिणीच्या दुधाकरता सुवर्ण पात्राची आवश्यकता आहे आणि ते सुवर्ण पात्र सद्गुरूंच्या आशीर्वादाशिवाय प्राप्त होत नाही. आणि म्हणून तो सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर चार गोष्टी आपल्या अंगी असणं महत्वाचं आहे. एक विवेक असणं महत्वाचं आहे, दुसरी पूर्ण वैराग्य असणं महत्वाचं आहे, तिसरं जिज्ञासा असणं महत्वाचं आहे आणि चौथं अंतःकरण शुद्ध असणं महत्वाचं आहे. तर गुरुकृपा होते, अन्यथा गुरुकृपा होत नाही. आता पहिलं लक्षण पाहिलं की विवेक असावा लागतो. विवेक म्हणजे काय? गाढवाला घोड्यासारखं पाहणं याला विवेक म्हणतात का?
आमच्याकडे बघा तो इकडे म्हणतात काय विवेक म्हणजे काय? नित्य अनित्य वस्तू विवेक करतात. नित्य काय अनित्य काय, आत्मा काय अनात्मा काय, जगत काय ईश्वर काय, या ठिकाणी विवेक बुद्धी जागृत असणं नितांत गरजेचं आहे. नाहीतर अनर्थ होऊ शकतो. उगाच म्हणलं नाही तेषाम आत्मा निरंतरः, ज्याचा विवेक जागृत आहे त्याचा आत्मा जागृतच आहे. आणि ज्याच्या आत्म्यामध्ये अविवेक आहे त्याच्या जीवनामध्ये कधीच दिवाळी नाही. कधी कधी माणसं म्हणतात बा दिवाळी असून दिवाळी सारखं वाटत नाही. आज आस्तिकांची दिवाळी, कारण साधू संत येती घरा तुझी दिवाळी, आज तुमची दिवाळी. आणि खऱ्या अर्थानं दिवाळी म्हणजे विवेक जागृत म्हणजे दिवाळी आहे. आणि ही दिवाळी काय करते? जन्म दुःखम जरा दुःखम जारा दुःखम पुनः पुनः संसार सागरम दुःखम तस्मात् जागृत जागृत माणसाला जाग करते. मन्मथ स्वामींच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर निजू नका दागा विवेक जागृती. दुसरं सांगितलं वैराग्य पूर्ण असावं. आजच्या कलियुगामध्ये पूर्ण वैराग्याचा व्यक्ती भेटले म्हणजे आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडण्यासारखं. पूर्ण वैराग्याची व्यक्ती भेटणं, हा क्षणिक वैराग्याच्या व्यक्ती भेटते, पण पूर्ण वैराग्य भेटण्याकरता अनंत जन्माचं पुण्य हवं आहे, अनंत जन्माची साधना हवी आहे. कारण वैराग्य या शब्दाचा अर्थ असा होतो इहलोकातील सुख आणि परलोकातील सुख याबद्दल मनामध्ये आसक्ती निर्माण होणं, त्याचं नाव वैराग्य आहे. आणि आता जिज्ञासा पाहिजे. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जिज्ञासा आहे. कुणाला वाटतं कीर्तन कधी संपते आणि कोणतीला कधी बसते, ही सुद्धा एक प्रकारची जिज्ञासाच आहे. कुणाला वाटतंय कीर्तन संपेपर्यंत तरी माझं चप्पल सुरक्षित राहावं, ही एक प्रकारची जिज्ञासाच आहे. पण शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम अशा प्रकारची जिज्ञासा मनामध्ये जन्माला आली तर ती खऱ्या अर्थानं जिज्ञासा आहे. आणि त्या जिज्ञेसेला असं म्हणतात मोक्षुम इच्छा. हा मोक्षाची इच्छा जन्माला येणं म्हणजे ती खरी जिज्ञासा आहे. आणि गुरु पात्रतेसाठी चौथी आणि अंतिम प्रकार सांगितला अंतःकरण शुद्धी असावी लागते. अंतःकरणामध्ये चार गोष्टी येतात. अंतःकरणामध्ये चार गोष्टी येतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चारही करणाने म्हणजे अंतःकरणाने जर आपण सद्गुरूंची सेवा केली तर निश्चितच आपलं अंतःकरण पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे सुख आणि दुःख आहेत ना ते अंतःकरणाचे धर्म आहेत, आत्म्याचे धर्म नाहीत. आत्म्याला कोणताही धर्म नसतो, लक्षात घ्या. धर्म कुणाचा आहे? तो अंतःकरणाचा आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये सात्विक धर्म जन्माला यावा आणि तो धर्म जन्माला आला की त्या धर्माच्या माध्यमातून सद्गुरूंची कृपा प्राप्त करता येते. आणि म्हणून सद्गुरूंची कृपा प्राप्त करायची असेल तर चार प्रकारच्या गोष्टी असणं नितांत गरजेचं आहे. पहिली विवेक, दुसरा पहिल्यांदा विवेक सांगितलं, दुसरं वैराग्य, तिसरं जिज्ञासा आणि चौथं अंतःकरण.
शुद्धता ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या शुद्धीकरण चालू आहे एक प्रकारचं. ज्याच्या गळ्यामध्ये लिंग नाही त्याच्या गळ्यामध्ये लिंग यावा याकरता यज्ञ. ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ नाही, ज्याच्या कपाळावर भस्म नाही आणि ते भस्म आणि विभूती त्याच्या गळ्यामध्ये आणि मस्तकावर यावी याकरता हा यज्ञ चालू आहे. म्हणून म्हणतात यज्ञ अत्यंत महत्वाचं. यज्ञ जर योग्य होत असेल, बघा कालची शोभायात्रा संपन्न झाली, अशी यात्रा समाधीजवळ पोहोचली, पावसानं सुद्धा हजेरी घातली. यज्ञाचं कुटुंबच असतात. ज्या यज्ञामध्ये सात्विकता आहे, ज्या यज्ञामध्ये सद्भाव आहे, त्या ठिकाणी पाऊस आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या प्रचिती अशा आध्यात्मिक कर्माच्या माध्यमातूनच होत असतात. आणि म्हणून असे भाव शुद्ध दयाचा आणि असा देव अंकित करण्याकरता काय करावं? अनन्य भक्ती करावी. नवविना भक्ती जी सांगितली त्या नवविना भक्तीला एक विशेषण जोडावं लागतं. त्या भक्ती अनन्य असाव्यात. आपल्या भक्ती अनन्य नाही. भगवान श्री कृष्ण 12व्या अध्यायामध्ये सांगतात, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ईश्वरानं भगवंतानं आपला योग आणि क्षेम वहन करावा असं जर आपल्याला वाटत असेल तर पहिली गोष्ट सांगितली शुद्ध भाव असावा आणि दुसरी गोष्ट सांगितली अनन्य भाव असावा. अनन्यता म्हणजे कसं? गुळ आणि मुंगीचं नातं कसं आहे पहा. गुळापासून मुंगी वेगळी करायची म्हणलं तर ती मुंगी तुटते, पण गुळाला सोडत Yeah.
लक्ष्मण महाराज सांगतात गुळ आणि मुंगीचा जसा संबंध आहे की गुळाला जशी मुंगी सोडतच नाही, अनन्य राहते, ज्या पद्धतीनं मासा आणि पाण्याचा संबंध आहे. माशाला पाण्यापासून वेगळं केलं तर मासा जिवंत राहू शकत नाही. या गोष्टीला अनन्यता म्हणतात. आणि अशी अनन्यता सद्गुरूंच्या प्रती, जन्माच्या प्रती, लिंगाच्या प्रती जे दाखवतात त्यांच्या जीवनामध्ये प्रसाद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. प्रसाद म्हणजे काय? गीतेमध्ये प्रमाण आहे, प्रसादे सर्व दुःखानां हानी अश्रुपजायते. सर्व दुःखाचं निर्मूलन प्रसादाच्या माध्यमातून होते. सिद्धांत शिखामणी काय सांगतात? नैर्मल्य मनसो जातः, मनाची स्वच्छता, मनाची निर्मलता म्हणजे प्रसाद आहे. 3 प्रकारच्या शक्ती आहेत: इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. या 3 प्रकारच्या शक्ती भगवान शिवाच्या ठिकाणी पूर्णत्वानं राहतात, पण जीवाच्या ठिकाणी त्या संकोच करून राहतात. ज्यावेळी इच्छाशक्ती जीवाच्या ठिकाणी संकोच होते त्यावेळी आनवमल तयार होते. ज्ञानशक्ती जीवाच्या ठिकाणी संकोच पावते त्यावेळी मायामल निर्माण होतो. आणि क्रियाशक्ती ज्यावेळी जीवाच्या ठिकाणी संकोच पावते त्यावेळी कार्मिक मल निर्माण होतो. आणि या तिन्ही मलाचं निर्मूलन करण्यासाठी काय घ्यावं लागतं? प्रसाद. प्रसाद घेता आणि हा प्रसाद घेण्याकरता किंबहुना अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं, एका जन्मामध्ये भेटत नाही. निदान माझ्याजवळ अशा 3 प्रकारचे मल आहेत याची सुद्धा जाणीव नाही काही काही जण. आणि हे मल दूर करणं इतकं सोपं नाही. आता जर नख वाढलं, नख कापलं की निघून जातं अशातला भाग नाही. त्याकरता अनंत जन्माची पुण्य आणि अनंत जन्माची साधना, किंबहुना ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला त्या धर्माचं लक्षण सांगितलं, धर्मो लिंगार्चनात्मक. ती लिंग साधना आपल्या हातातून घडली पाहिजे आणि तो लिंग काय आहे त्याचं स्वरूप आपण जाणलं पाहिजे.
धियते लियते यत्र जगत एकच चराचरम, या जगाची उत्पत्ती, या जगाचं पालन आणि शेवटी हे जग ज्या ठिकाणी लय पावतं असं परात्पर लिंग आहे. आणि ते लिंग सद्गुरूंनी इष्टलिंगाच्या रूपानं आपल्या सर्वांच्या हृदयावर दिलेलं आहे. त्या लिंगाची साधना ज्यावेळी परिपक्व होते खऱ्या अर्थानं तो जीवनाचा आपला प्रसाद आणि हा प्रसाद गेले अनेक वर्षापासून. अर्थात गाडी म्हणून येत असताना आमचे सिद्ध चैतन्य शिवाचार्य गुरुमावी सांगत होते की जवळजवळ 1783 पासून या भगवान सिद्धेश्वराच्या मंदिराची स्थापना झाली. आणि भगवान सिद्धेश्वराची स्थापना जेव्हापासून झाली तेव्हापासून लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त करण्याचा योग त्यांना प्राप्त झाला. कारण भगवान सिद्धेश्वराच्या नामातच सिद्धता आहे. सिद्ध नाम घेता गाय सिद्ध भगवान सिद्धेश्वर यांचा आशीर्वादच एवढा मोठा आहे, त्यांचा प्रसाद एवढा मोठा लक्ष्मण महाराजांना प्राप्त झाला. त्या प्रसादाच्या माध्यमातून अखंड जगताचा उद्धार व्हावा, अखंड जगताला भगवान सिद्धेश्वर करावे, हा धर्म कळावा, याकरता 4500 अभंगाची निर्मिती. 5.5 1000 तुम्ही सांगितले, 5,500 अधिक असतील, काही अभंग सापडलेच नाही. एवढा मोठा आविष्कार, एवढं मोठं तत्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सांगण्याकरता आशीर्वाद असावा लागतो. तो सद्गुरूंचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला. लक्ष्मण महाराज या वीरशैव धर्माच्या मंदिराचे कळस आहे. लक्ष्मण महाराज काय आहेत? त्या वीरशैव तत्व मंदिराचे कळस आहेत. त्याचा पाया संत शिरोमणी मनमथ स्वामी जरी असले तर त्याचा कळस मात्र लक्ष्मण महाराज आहे. पण लक्ष्मण महाराजांना आपल्या सर्वांचं दुर्लक्ष झालं. आज आष्टी आणि आष्टी पंचक्रोशीतील भाविकांना लक्ष्मण महाराज माहित आहेत, काही शिवकीर्तनकारांना लक्ष्मण महाराज माहित आहेत, पण सर्वसामान्यांना लक्ष्मण महाराज माहित नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे, ही आपल्या अनुयायांची शोकांतिका आहे. आणि इथून पुढे आपण आपली कंबर बांधली पाहिजे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये लक्ष्मण महाराजांचा प्रसाद पोचला पाहिजे. आणि हा प्रसाद पोचवण्याकरता
यात्रा काढावी लागते. असं सांगितलं जातं, असारे खलु संसारे सारम एतत् चतुष्टयम काश्याम वासः सताम संगः गंगांब शिवपूजनम. अहो, काशी यात्रा म्हणजे काय? काशी म्हणजे ज्ञान आहे. जो ज्ञान देतो त्या ज्ञानाच्या पवित्र ठिकाणी जाणं म्हणजे काशी यात्रा. आज लक्ष्मण महाराजांनी 5,500 अभंगाच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ते काशी यात्रेपेक्षा महान. चरणांचा अभंग आहे. या यज्ञाच्या निमित्तानं परिपूर्ण होत आहे, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, ज्या पद्धतीनं कार्तिक पौर्णिमेला संत शिरोमणी मन्मथ स्वामीला आपली यात्रा भरते, त्याच पद्धतीनं लक्ष्मण महाराजांना एक शुद्ध दिवस पाहून या ठिकाणी सुद्धा यात्रा भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याचा संकल्प जर आष्टी निवासियांनी घेतला तर बाहेरचे आणि पाहुणे म्हणजे अतिथी यायला वेळ लागणार नाही. कारण शुद्ध संकल्प असेल तर त्या शुद्ध संकल्पामध्ये सर्व शक्ती होत असतात. शुद्ध संकल्पाच्या पोटी लाभ होईल. आणि मग आज आपण संकल्प करूया, ज्या पद्धतीने मन्मथ स्वामी अखंड महाराष्ट्राला कळाले त्याच पद्धतीने लक्ष्मण महाराज सुद्धा अखंड महाराष्ट्राला कळाले पाहिजे. त्याकरता अनेक शिवकीर्तनकारांनी, समस्त शिवाचार्य गणांनी तथा सद्भक्तांनी मिळून जर काम केलं तर निश्चितच कळस सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच प्रसाद तुम्हा आम्हाला आजच्या दिवशी प्राप्त होतोय. आणि हा प्रसाद ज्यावेळी आपल्याला मिळेल त्या दिवशी द्वंद्व सुद्धा निघून जाणार आहे. आणि ते द्वंद्व केलं की काय प्राप्त
प्राप्ती करायची असेल तर अंतःकरणाचा मी आणि तू हा निघून गेला पाहिजे. अहो लाटणं मोडतं पण वागतं का? महिलांना विचारा, लाटणं मोडत नाही, मोडतं पण वागत नाही. याला मी तू पणा म्हणायचं. मी मोडेन पण वागणार नाही. पण जे वागणार नाही ते वाहून झाल्याशिवाय राहणार नाही. जे वागत नाही ना ते निश्चितच वाहून जातं. उदाहरणार्थ नदी आणि नदीच्या किनारी असणारी ताण झाडं. नदीला पूर आला की वाहून जातात, परंतु त्याच ठिकाणी लवाडे असतात, ते नम्र होतात. महापुरे झाले महापुरे जाती तेथे लवाळे राहती. महापूर आल्यावर झाडे वाहून जातात पण लवाळे तशीच राहतात. कारण नम्र झाला सर्वाभूती भाषे नम्र झालं पाहिजे. पण आपलं चुकतंय, आपण नम्री होऊन येतो. आपण नम्री होऊन आल्यामुळे देवही दिसत नाही आणि गुरुही दिसत नाही. मग आपल्याला काय दिसतं? फक्त माया दिसते. ती माया इतकी वाईट आहे. अघटित घटना पटेशी माया. जे घडणार नाही ती घडवण्याचं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे तिला माया म्हणावं. आणि या मायेपासून दूर राहायचं असेल तर मिठूपणा गोडवण, मिठूपणाची गोडवण झाली पाहिजे. आणि ज्या दिवशी मिठूपणाची गोडवण होते त्यावेळी ब्रह्मरस प्राप्त होतो. हे चौथं चरण Right.
ज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही.
ज्ञानात एव तु कैवल्य, त्या कैवल्य पदाची प्राप्ती करायची असेल तर ते ज्ञान प्राप्त करावं लागेल आणि ते ज्ञान काय करतं? नसं पुनरावर्तते, जाणं आणि येणं थांबवतं, त्याला ज्ञान म्हणायचं. व्यवहारातलं ज्ञान वेगळं, त्या ज्ञानानं आपल्याला डॉक्टरेट उपलब्धी मिळेल, एखादी डिग्री मिळेल, एखादी पदवी मिळेल, परंतु जे वेदांतातलं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला केवळ ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद प्राप्त होतो आणि तो ब्रह्मानंद सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेल्याशिवाय प्राप्त होत नाही. हे या चौथं चरण आहे.